आपण जितका सिंपल ठेवू ना तितका हा छान लागतो. एकदा आपण हेच खाल्ली तर परत जर तसं झालं तर आलं होतं. हा चुरा वडा तळताना जो चुरा निघतो तो नाही. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा ते आपण मॅनिफेस्ट केलं ते हळूहळू का होईना पण होत होतं. झणझणीत ठेचा घ्यायचा. म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही किंबहुना कोणालाच माहित नाहीये. बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की एक बिझनेस करावा. शर्ट वगैरे बरोबर आहे ना? युजली मी टी शर्ट्स मध्ये येत असतो, तर शर्ट घालायमागचं हेच कारण आहे. तर या स्पॉटला आपण आलोय तर तिथला जो उद्योजक आहे तर त्या उद्योजकाची एक वेगळी स्टोरी आहे. त्यांचं फूड तर आहेच आहे, कंपनी हेड ते एक उद्योजक, हा जो प्रवास होता तो आणि त्याच्या सोबतच त्यांचा जो पॉप्युलर किंवा सिग्नेचर आयटम आहे तो तर आपण ट्राय करणारच आहोत. तर या व्हिडिओद्वारे जेव्हा तुम्ही हा प्रवास बघाल तेव्हा तो तुम्हाला तितकाच इम्प्रेसिव्ह वाटणार आहे. नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स. आजच्या या कोऱ्या करकरीत एपिसोड मध्ये तुमच्यासाठी एक मोटिवेशनचा डोस घेऊन आलोय. आजच्या एक ग्रेट बेट सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशा एका ग्रेट व्यक्तीला आणि त्याच्याकडून आपण त्याचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर चला या तुमची भेट घालून घेतो ग्लोबल हेडला आणि त्यांच्याबरोबर आपण मारणार आहोत. नमस्कार प्रवीण सर. नमस्कार. नमस्कार. थँक्यू फॉर कमिंग. कसे आहात तुम्ही? बस. तर आपल्यासोबत प्रवीण सर आहेत आणि आजच्या व्हिडिओला दोन गोष्टी स्पेशल बनवणार आहेत. एक म्हणजे यांचा लोकल टू ग्लोबल जाणारा ठेचा वडापाव आणि दुसरी म्हणजे त्यांची जर्नी. तर प्रवीण सर, जसं आता मी प्रेक्षकांना सांगितलं या दोन गोष्टी, बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की एक बिझनेस करावा, पण ते स्वप्नच राहतं. तर सरांनी सगळं बाजूला सोडून त्याच्यावर काम केलंय आणि आज आपण एक ब्रँड बनवलं. देवाची कृपा आहे. जे स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात उतरलं. ग्लोबल हेड एक आपण त्याला फॅन्सी डेझिग्नेशन म्हणूयात. डेझिग्नेशन सोबत त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ग्लोबल हा शब्द कायम ठेवून ग्लोबल हेड ते ग्लोबल वडापाव असा जो प्रवास आहे तो थोडासा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला एक ठेचा वडापाव तुम्ही लावा आणि त्याची काय स्पेशालिटी ते आधी सांगा, मग आपण पुढे जाऊ. नक्की. वडापाव हे आपल्या मराठी माणसाच्या खूप हृदयाच्या जवळ असलेलं खाद्य आहे. वडापाव म्हटलं की माणसाला सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो क्रिस्पी सोनेरी वडा. तर आपल्या वडापावची खासियत ही आहे की मी तुम्हाला बनवून दाखवतो. आपल्या वडापावची खासियत अशी आहे की 6 ते 7 मिनिटं झाली की आपला वडा जो आहे थंड वडापाव पुढे जातो, गरम वडापाव गरम गरम वडापाव कढईतनं बाहेर येतो. कधी या, कुठल्याही वेळी या, कुठल्याही मिनिटाला या, आपल्याकडं 100% गरमागरमच वडापाव मिळणार. एक वडापावची ऑर्डर असेल तरी ती फ्रेश आणि गरमच मिळणार. तर मी तुम्हाला आता हा वडापाव बनवून दाखवतो. तर ही जी चटणी दिसते सर लाल, या चटणीचं काय वैशिष्ट्य? चटणी आपण खजूर, गूळ, चिंच आणि थोडीशी साखर घालून बनवलेली असते. तर याची चव वडापाव बरोबर इतकी सुंदर लागते. आपला वडापाव हा जो आहे हा तिखट, आंबट, गोड याचं सुंदर असं मिश्रण असतं. हा क्रिस्पी वडापाव जो आहे तो थोडंसं तिखट आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी ही चटणी जी आपल्याला मिळते त्यांनी त्याची चव अजून जास्त एनहान्स होते. आणि आपला पिक्चरचा हिरो जो आहे तो आहे हा ठेचा, राईट सर? बरोबर. आता ठेचा जो आहे ना हा असं म्हणतात की अचिव्हिंग द सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लेक्स थिंग इन दिस वर्ल्ड. तर हा ठेचा आपण जितका सिंपल ठेवू ना तितका हा छान लागतो, तितका हा सुंदर बनतो. याला आपण फॅन्सी तडका दिला किंवा याला काही दुसरं वेगळं काही केलं तर त्याचा जो इसेन्स आहे, त्याचा जो आत्मा आहे ना तो हरवून बसतो. तर आपला जो ठेचा आहे याच्यामध्ये फक्त मिरची, जिरं, लसूण, शेंगदाणे एवढे 4च आयटम असतात आणि मीठ असतं बेसिक. पण तो बेसिक ठेचा खाण्याची मजा आहे ना ती फॅन्सी ठेच्यामध्ये कधीच नाही येणार. आपण घरात भाकरीवर जो ठेचा खातो ना हा तो ठेचा आहे. तर आपला वडापाव आहे हा वडापाव स्पेशल चुऱ्यासोबत येतो. हा चुरा वडा तळताना जो चुरा निघतो तो नाहीये. हा चुरा आपण स्पेशल काढतो. हा क्रिस्पी गोल्डन चुरा असतो. तो खाण्याची मजाच वेगळी आहे.
ठेचा वडापाव बनवायची आणि खायची एक पद्धत आहे, फार इंटरेस्टिंग पद्धत आहे. आधी पाव घ्यायचा, त्याच्यावर मस्त असा गोल्डन वडा ठेवायचा, नंतर सुंदर असा चुरा टाकायचा, त्याच्यानंतर खजुराची चटणी टाकायची, बंद करायचा आणि साईडला असा झणझणीत ठेचा घ्यायचा आणि हा वडापाव एन्जॉय करायचा. असा आपला गरमागरम चविष्ट आणि झणझणीत ठेचा वडापाव एन्जॉय करण्यास रेडी आहे. तुम्ही ट्राय करा, आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. नक्की नक्की. फायनली ठेचा वडापाव आपल्या समोर आलेला आहे. ते पावाची साईज आणि वड्याची साईज कॉम्प्लिमेंट करते आणि त्याच्यासोबत गोड चटणी आणि चुरा जो दिलेला आहे आणि सोबत रास ठेचा. तर एकाच बाईट मध्ये या ठेच्याने माझी ही हालत करून टाकली आहे. तर हा वडापाव टेस्टी तर आहेच आहे, पण ठेचा त्याला खूप स्पायसी बनवतोय. इफ यू आर अ स्पायसी फूड लवर, तुम्हाला हा ठेचा वडापाव नक्कीच आवडेल. तर पुन्हा एकदा नमस्कार, प्रवीण सर आपल्या सोबत आहेत. वडापावची मजा आपण घेतलीच. आता मनसोक्त गप्पा मारण्यासाठी, म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की या व्हिडिओचे 2 पार्ट असणार आहेत, एक वडापाव आणि दुसरी जी आहे ती वडापावची जर्नी. तर हाच ठेचा वडापाव आहे. तर या वडापावची कहाणी प्रत्यक्ष आपण प्रवीण सरांच्या तोंडातूनच ऐकणार आहोत. नक्कीच. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच, मला तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिला. ठेचा वडापाव हा माझ्या हृदयाचा खूप जवळचा विषय आहे. खूप मेहनत घेऊन हा ब्रँड इथपर्यंत आपण आणलेला आहे. खरं तर नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा बऱ्याच लोकांमध्ये असते. बरोबर. तशी माझ्याही मनात ती होती. सहज आपण कुठे गेलो, कुठली एखादी वस्तू आपल्याला आवडली, एखादा वडापाव छान वाटला, तर आपण म्हणून जातो की यार नोकरी सोडून असं काहीतरी केलं पाहिजे. पण ते करण्याची हिंमत आपण कधीच नाही करत. त्याला बरीचशी कारणंही असतात. माझंही तसं स्वप्न होतं. अगदी सुरुवातीला म्हणजे प्लॅन ए माझा नोकरी नव्हताच कधी. प्लॅन ए हा माझा बिझनेसच होता. नोकरी हा माझा प्लॅन बी होता. ओके. आता IT क्षेत्रात यायच्या आधी मी, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही की किंबहुना कोणालाच माहित नाहीये, मी ॲज अ इलेक्ट्रिशियन काम करत होतो. तर माझ्या आयुष्याची सुरुवात मी ITI केला होता. सासवड जवळ वाघापूर नावाचं गाव आहे, तिथून मी ITI पूर्ण केला. तर मी ITI का केला? मी लहानपणापासून, म्हणजे मला आठवतंय तसं, म्हणजे मी अगदी 7-8 वर्षाचा असेल, तर मला कोणी विचारलं की बाबा तू मोठा झाल्यानंतर काय करणार, तर मुलं म्हणतात मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. मी म्हणायचं मला बिझनेस करायचा आहे. आधीपासूनच का माहित नाही. कदाचित असंही असेल की मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये एकच मुलगा कारनी यायचा. त्याचे बाबा त्याला सोडायला यायचे आणि आम्ही त्याला विचारायचो, अरे तुझे बाबा काय काय करतात? तर तो म्हणायचा की माझे बाबा बिझनेस करतात. बिझनेस काय असतं हे न कळण्याचं वय होतं ते. पण त्यावेळेस वाटत अरे बिझनेस म्हणजे काहीतरी फार मोठे आहे, बिझनेस केला की गाडी मिळणार एवढं कळत होतं. मग तिथून मग मी म्हणायचो बाबा पुढे जाऊन काय करणार, की बिझनेस करणार. काय करायचं माहित नव्हतं, कसं करायचं माहित नव्हतं. हे माझ्या डोक्यात तोपर्यंत होतं जोपर्यंत मी ITI पूर्ण केलं. ITI पण मी याच्यासाठी केला की 11वी-12वी नंतर मी, साधारण 10वी नंतर मी म्हणायचो की यार पुढे जाऊन बिझनेसच करायचं, तर मग मला शिक्षण कशाला घ्यायचंय? शिक्षणाचे 4 वर्ष परत वाया घालवायची, तिथून पुढे बिझनेस चालू करायचा. त्याच्याऐवजी बिझनेसला जे लागतं, धंद्याला जे लागतं ते शिक्षण मी घेतो आणि माझा धंदा चालू करतो. त्या उद्देशाने मी ITI केला, ITI इलेक्ट्रिशियन केला. त्याच्यानंतर वेळ आली, थोडे दिवस जॉब करूयात, अनुभव घेऊयात आणि मग बिझनेस चालू करूयात. हिंजवडीला एक कंपनी आहे, पिरामिड सारखी बिल्डिंग दिसते, त्या कंपनीमध्ये मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर लागलो कामाला. तर त्या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 8 ते रात्री 8 अशी माझी शिफ्ट होती. 2-3 दिवस काम केल्यानंतर माझा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी मला सांगितलं की यार प्रवीण, जनरेटर मधलं डिझेल संपत आलंय, ते वरती चढण्याचे डिझेल त्याच्यामध्ये टाक. आणि तेव्हा काम काय असायचं तुमचं?
लाईटचे स्विचेस चालू करायचे, बंद करायचे, जनरेटर व्यवस्थित चालू आहे की नाही बघायचं, कुठली लाईट बल्ब किंवा बल्ब कुठला खराब झाला तर तो रिपेअर करायचा, हे माझं काम आहे. आणि त्या दिवशी ते सोडून काहीतरी वेगळं सांगितलं गेलं. त्या दिवशी मला सांगितलं गेलं की तू जनरेटर मध्ये डिझेल भरायचं काम कर. त्यावेळेस मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं यार ते तर लेबरचं काम आहे. त्याचा प्रश्न मला उलटा की मग तू बोल. मी लेबर नाहीये, मी इलेक्ट्रिशियन आहे. कॉन्ट्रॅक्टर मला म्हणाला अरे मग इलेक्ट्रिशियन कोण असतो, लेबरच असतो. तो पहिला इन्सिडेंट होता ज्यावेळेस मला वाटलं अरे काहीतरी चुकतंय. त्याच दिवशी मी वरती कॉफी प्यायला गेलो. IT कंपनी मधला छान सेटअप होता, AC ऑफिस, छान कपडे घातलेली लोक सुंदर सुंदर बसलेली होती, समोर लॅपटॉप, तिथे चहाचं एकदम तिथे एक चहाचं मशीन होतं. मी तिथे चहा प्यायला म्हणून गेलो, परत माझा कॉन्ट्रॅक्टर मागून ओरडत आला अरे त्याला हात नाही लावायचा, ते एम्प्लॉई साठी. मी कोण आहे म्हणजे तू एम्प्लॉई नाहीयेस. कट टू दुसरं रिअलायझेशन, मी एम्प्लॉई नाहीये आणि मी लेबर आहे. बरोबर. त्या दिवशी मला जरा कुठेतरी ते खटकलं, अवघड गेलं. मला वाटलं यार काहीतरी चुकतंय. तिथून निघालो मी. निघाल्यानंतर परत येताना विप्रो कंपनी आहे हिंजवडीमध्ये. बरोबर. विप्रो कंपनी फेज 1 मध्ये इतकी सुंदर आहे, छान हिरवळ, छान बिल्डिंग. म्हटलं यार परत चालत येता येता मी सहज बघितलं, म्हटलं यार इथं मला नोकरी मिळाली पाहिजे. ऍज अन इलेक्ट्रिशियन मी जिथे काम करत होतो तिथून मी निघालो आणि एमलेसली निघालो. मनात फक्त एवढंच होतं की यार काहीतरी मला चांगलं करायचं, हे नाही करायचं, आता करतोय ते नाही करायचं. मग तिथून निघून चालत विप्रो फेज 1 मध्ये, हिंजवडी फेज मध्ये विप्रो मध्ये सहज असं डोकून बघितलं. म्हटलं यार इथं जॉब मिळाला तर किती बरं होईल. 10वी पास, ITI झाला होता, शिक्षण नाही, कसं आतमध्ये जायचं, कसं एम्प्लॉई बनायचं काही माहिती नाही, फक्त एक विचार. तिथून निघालो. मला कोणीतरी सांगितलं की विप्रो मध्ये कॉल सेंटर सुद्धा आहेत. बरोबर. BPO मध्ये जायचं असेल तर इंग्लिश शिकल्यानंतर तुला आतमध्ये जॉब मिळू शकेल. तोपर्यंत मग हळूहळू प्रयत्न केला. थोडं तोडकं इंग्लिश यायला लागलं. 12वी पास झालो. हळूहळू 12वी पास झाला आणि एक दिवशी मला विप्रो मधनं कॉल आला. मॅनिफेस्टेशन म्हणजे मला त्या क्षणी वाटलं अरे मॅनिफेस्टेशन खरं असतं, आपलं आता विप्रोला जॉब पक्का आहे. इंटरव्ह्यूला गेलो, 3 मिनिटात बाहेर काढला गेलो. कुठल्या तरी पुस्तकात एक फ्रेज वाचलेली होती, आय लाईक बर्निंग द टायर्स, म्हणजे मला फिरायला आवडतं. ती फ्रेज मी जशी तशी पुढे वापरली, त्याचा परिणाम उलटा झाला. इंटरव्ह्यूवर म्हटलं यू लाईक बर्निंग द टायर्स, येस. त्या इन्सिडेंट नंतर मी बाहेर आलो. त्यांनी सांगितलं दुसऱ्यांना कूलिंग ऑफ पिरियड 3 महिन्याचा असतो, तुला 6 महिन्याचा आहे, तुला इंग्लिशवरती काम करावं लागेल. थोडंसं वाईट वाटलं. म्हटलं यार ठीक आहे, हरकत नाही, मॅनिफेस्टेशन नाही झालं यावेळेस, पण पुढे नक्की काही ना काही होईल. बाहेर जाताना तिथे वॉचमॅन उभा होता. वॉचमॅननी बोलवलं इकडे, खाली हिंदी मराठी कॉल सेंटरसाठी इंटरव्ह्यू चालू आहे, तिथं तू जाऊन इंटरव्ह्यू दे. टाटा स्कायसाठी कस्टमर केअरसाठी इंटरव्ह्यू चालू होते. खाली गेलो, त्याच दिवशी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यू क्लिअर झाला. हिंदी मराठी कॉल सेंटर. मग क्लिअर झाल्यानंतर ऑफर मिळाली, ऑफर घेतली आणि घरी गेलो. जॉईनिंगच्या दिवशी गेलो तर बघितलं तर खूप मोठी बिल्डिंग होती, काचेची बिल्डिंग, AC ऑफिस आणि समोर कम्प्युटर. पहिलं स्वप्न पूर्ण झालं. पगार अतिशय कमी होता, पण ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला जे पाहिजे होतं म्हणजे इलेक्ट्रिशियन ते हा जॉबचा पहिला टप्पा आपण पार केला होता. मग 8-9 महिने झाले. 8-9 महिन्यानंतर मला थोडंसं रिअलाइज व्हायला लागलं की यार याच्या पुढं काय, आपला बिझनेस कधी चालू होणार. आतापर्यंत आपण प्लॅन एवर आलेलो नाहीये. पण जग तुम्हाला म्हणजे लाईफ हॅपन्स, देन यू रिअलाइज अरे बिझनेस करणं म्हणजे तेवढंही सोपं नसतं. ऍटलिस्ट थोडासा पैसा लागतो, थोडंसं काहीतरी लागतं जवळ की ज्याने तुम्ही डेअरिंग करू शकता, ज्याने तुम्ही पहिली स्टेप घेऊ शकता. म्हणजे असं फक्त विचार केलाय करायचा आणि करू शकत नाही, ते रिअलाइज पण झालं होतं. मग नंतर मी विचार केला की चला ठीक आहे, थोडा पैसा जमा करूयात, बिझनेस पुरता पैसा जमा झाला की मग आपण बिझनेस करूयात. इंग्लिशची प्रॅक्टिस तोपर्यंत चालूच होती. एक दिवशी अजून विप्रोचा कॉल आला, परत दिस इज दी ऑपॉर्च्युनिटी, वुड यू लाईक टू कम फॉर एन इंटरव्ह्यू. तोपर्यंत इंग्लिश आपलं थोडंसं पॉलिश झालेलं होतं. मग त्या इंग्लिशच्या जोरावर मी परत एका इंटरव्ह्यूला गेलो आणि यावेळी मला विप्रोला जॉब लागला. 3,800 ते डायरेक्ट 15,000. फार मोठी अमाऊंट होती माझ्यासाठी.
फार अतिशय आनंदात मी ती ऑफर घेतली, अतिशय आनंदात इंटरव्ह्यू क्लिअर केले, सगळ्या टेस्ट क्लिअर केल्या, ऑफर घेतली आणि घरी गेलो. विप्रोला कामाला लागलो. विप्रोमध्ये फार सुंदर व्हॉइस अँड ऍक्शनचं ट्रेनिंग दिलं जातं. ते ट्रेनिंग क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ऑन जॉब हे मिळतं. बरोबर. तर त्या ट्रेनिंगमध्ये एक छोटासा किस्सा घडला. त्या ट्रेनिंगमध्ये एक सेंटेन्स होतं एका कॉन्व्हर्सेशनमध्ये जे मी वापरलं होतं की आय वुड ऑफ्टन गो टू अ टेम्पल. त्याच्यावरनं माझा आणि इव्हॅल्युएटरचा थोडासा वाद झाला. अच्छा. इव्हॅल्युएटर मला म्हणत होती की वुड हे कधी पास्ट टेन्समध्ये येत नाही. आता आपण पुस्तक वाचून शिकलेलो, मराठी मीडियम, आपल्याला माहिती होतं पुस्तकात दिलं म्हणजे बरोबर. बरोबर. त्या बेसिसवर मी म्हटलं मॅडम मी बरोबरच आहे. तो वाद गेला मॅनेजरपर्यंत. मॅनेजर म्हटल्या की यांनी जर तुमचा फीडबॅक चुकीचा दिला तर तुम्हाला संपलं सगळं, विप्रोमध्ये जॉब मिळत नाही, तुम्हाला बाहेर जावं लागेल. म्हटलं सॉरी मॅडम, चुकलं माझं, येत नसेल कदाचित वुड पास्ट टेन्समध्ये. त्यांच्या मॅनेजरनी बाहेर जाताना विचारलं, बाय द वे व्हॉट वॉज द सेंटेन्स? आय सेड द सेंटेन्स वॉज आय वुड ऑफ्टन गो टू अ टेम्पल. मॅनेजर सेड यार आय थिंक दिस इज राईट, देयर इज नथिंग रॉंग इन इट. तो प्रसंग संपला. 7-8 महिने अजून गेले. माझे जे इव्हॅल्युएटर होते त्यांना कुठेतरी बहुतेक चांगला जॉब मिळाला. त्यांच्या मॅनेजरने मला केबिनमध्ये बोलवलं. अच्छा. प्रवीण, आय रिमेंबर दॅट इन्सिडेंट, वुड यू लाईक टू बिकम अ व्हॉइस अँड ॲक्सेंट ट्रेनर? अरे बाप. लाईक व्हाय नॉट, चांगली संधी आहे, खूप चांगली संधी आहे. तर मराठी मीडियम इलेक्ट्रिशियन ते व्हॉइस अँड ॲक्सेंट मेंटर म्हणता येईल त्याला. बरोबर. हा एक 2 वर्षाचा माझा प्रवास. प्लॅन आहे अजूनही बाकी सगळं म्हणजे नॉन टेक्निकल मराठी पीपीओ मध्ये जे सिलेक्शन झालं, हो. ऍक्च्युअल मध्ये गेला होता इंग्लिश साठी, हो, ते झालं हो, नाही. हो. आणि त्याच्यानंतर जे सिलेक्शन झालं ते डायरेक्ट आपल्याला बरोबर. ट्रेनरच्या पोझिशन साठी ऑफर. येस, ती पण एक जसं तुम्ही म्हटलं की मॅनिफेस्टेशनचाच पार्ट आपण म्हणू शकतो त्याला. असू शकतो. कारण की Yes. इमॅजिन आपण करतो पण सगळ्या गोष्टी तशा होत नाही. आणि सरांच्या केसमध्ये असं झालं की जो ड्रीम बघितलं किंवा जे आपण मॅनिफेस्ट केलं ते हळूहळू का होईना पण होत होतं. आणि म्हणजे खुशी याच्यातच होती की जी मेहनत आपण करतोय त्याचं कुठेतरी फळ मिळतंय. काही दिवस कोडिंग केलं, काही दिवस अरे वा. बिझनेस अनालिसिस केलं, काही दिवस बरेच दिवस IT डिलिव्हरी मध्ये काम केलं, IT सेल्स केलं बरेच दिवस. प्रत्येक part ला हात लावला. डिपार्टमेंट मी बघून आलो. मला बघायचं होतं की IT कंपनी काम कशी करते, मला संधी मिळत गेली आणि मी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मी स्टाफिंग, बजेटिंग, फायनान्सिंग, रिक्रुटमेंट अनेक वर्ष केलं. मी काही प्रतिष्ठित कंपन्या आहेत तिथं मला संधी मिळाली काम करायची. मॉन्जिन नावाची एक कंपनी आहे, $25 मिलियन त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ आम्ही मॅनेज करायचो. तर तिथे मी जॉईन झालो ॲज अन असोसिएट मॅनेजर. आता विप्रो ते मॉन्जिन हा जवळपास 16 वर्षाचा प्रवास. होतं काय, तुम्हाला बिझनेसच करायचा असतो पण ज्यावेळेस तुम्ही 9 to 6च्या चक्रात अडकता त्यावेळेस तुमचा पगार वाढतो, तुमची डेझिग्नेशन वाढते आणि तुमचे EMI सुद्धा वाढतात. आणि निघणं पॉसिबल होत जातं. माझंही तसंच झालं. तिथून बाहेर पडायचं, त्या चक्रातनं बाहेर पडायचं हा माझ्यासाठी फार मोठा निर्णय होता. कारण तोपर्यंत मॉन्जिन अतिशय चांगली कंपनी आहे. माझे जे CEO आहे त्यांना डायरेक्ट रिपोर्टिंग करायची मला संधी मिळाली. असोसिएट मॅनेजर म्हणून जॉईन केलं. सकाळी 10 वाजता टिफिन घेऊन ऑफिसला जायचं, इंडियाचं शिफ्टमध्ये काम करायचं, इंडियाचे क्लायंट मॅनेज करायचे, US UK चे क्लायंट मॅनेज करायचे. तोपर्यंत एखादं एस्केलेशन आलं तर 24 तासाची ड्युटी. असं इतकं काम केल्यानंतर आमचे जे वरिष्ठ होते त्यांचा कुठेतरी थोडासा विश्वास बसला किंवा त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर. आणि असं करत करत मग मी असोसिएट मॅनेजरचा मॅनेजर, सिनियर मॅनेजर, VP आणि ग्लोबल हेड लेवलला पोहोचलो. म्हणजे मी खरंच नशीबवान आहे की मला अशा माणसांसोबत काम करायला मिळालं. तिथं काम करत असताना मला IIM मध्ये ट्रेनिंग द्यायची संधी मिळाली. IIM इंदोरमध्ये मी डिजिटल मार्केटिंग आणि ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग द्यायला गेलो. 2 दिवसीय सेमिनार होता. पूर्ण भारतातनं तिथे स्कॉलर्स आले होते. तर ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग हे ट्रेनिंग देत असताना मला एका मुलाने प्रश्न विचारला, सर ऑन्टरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग तर छान होतं, तुम्ही स्वतः काय करता? ट्रिक केली. पहिला पॉइंट होता ज्यावेळेस मला फील झालं होतं, ज्यावेळेस मला कोणीतरी म्हणलं होतं तू लेबर आहेस,
आणि दुसरा पॉईंट होता हा. की यार तुम्ही एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देता, तुम्ही स्वतः काय करता. तर तो पॉईंट साधारणतः 2018ची गोष्ट असेल. 2018 ते 2019 पर्यंत मी कोविडच्या थोडस निर्णय बदलला. म्हटलं आपल्याला जे करायचं होतं ते करूयात. हॉरिझॉन्टली आयटी इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे करून झाले, आता व्हर्टिकली पण करून झाले. त्याच्या वरती जास्त काही नाहीये तर तिथे मी वरून सगळं बघून झालं. वरून सगळं बघून झालेलं आहे. तर तिथे मी तो डिसिजन घेतला, एका दिवसात डिसिजन घेतला आणि इथून थेट गेलो नॉर्थला. मी खूप जास्त नशीबवाने, माझी जी मिसेस आहे, माझी बायको, तिने मला या निर्णयामध्ये साथ दिली. म्हणजे ठेचा वडापावच्या मागे फक्त प्रवीण सर नाहीये. माझी मिसेस, माझी अर्धांगिनी, मी आज खूप नशिबान आहे की मला तिच्यासाठी सारखी बायको मिळाली. मी एका दिवसात डिसिजन घेतला की मला रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं काहीतरी करायचं आहे. त्या डिसिजनला मी रिझाईन करायचा ज्यावेळेस निर्णय घेतला, त्यावेळेस माझ्या बायकोने रात्री 2 वाजता मी बोललो, अहो म्हणजे तुम्ही खरंच रिझाईन करताय का? हो, रात्री 2 वाजता. अच्छा ठीक आहे, करा, तुमचं स्वप्न होतं ना, करा. सिंगल डे मध्ये डिसिजन घेतला की आज सोडायचं बस. आणि रात्री 2 वाजताचं हे कॉन्व्हर्सेशन, म्हणजे अंगावर काटा येतो. एवढं सपोर्ट करणं म्हणजे खूपच मोठं काम असतं. बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला, आई वडिलांनी सपोर्ट केला, पण बायको जी माझ्या अजूनही भक्कमपणे उभी आहे की तुम्ही पुढे व्हा, मी आहे सोबत. तर तसं पण कोणतरी लागतं. असे डिसिजन, एवढे मोठे डिसिजन घेण्यासाठी सोपं नॉट इझी टास्क. सोपं आहे. ती EMI भरत असताना नोकरी अर्ध्यात सोडून मी नॉर्थमध्ये गेलो. तिथं एक छोटासा प्रयत्न केला, तो मोठा होत होत 15 रेस्टॉरंट झाले. अरे बाप. पण त्याच्या मागे स्टोरी आहे. साऊथ इंडियन आणि मराठी फूडचं कॉम्बिनेशन होतं नॉर्थला. ती चेन ज्यावेळेस आम्ही चालू केली होती, पहिलं रेस्टॉरंट चालू केलं. सो तो मी तिथे काय केलं होतं, मी तिथे उबरायझेशन ऑफ हॉटेल इंडस्ट्री केलं होतं, रेस्टॉरंट इंडस्ट्री टाकलं. आपलं स्वतःचं रेस्टॉरंट नसताना आम्ही तिथे पहिली फ्रँचायझी घेतली. अरे बाप. आम्ही बिझनेस प्लॅन तयार केला. बिझनेस प्लॅन तयार करून इन्व्हेस्टरला सांगितलं की असा असा प्लॅन आहे, 1 रुपया असा येतो, 1 रुपया असा जातो, ह्याच्यामध्ये इतकी रिस्क असते. त्या बेसिसवर आम्ही आमची पहिली ब्रँच चालू केली. दुसरी ब्रँच चालू केली आणि कोविड आला. कंडिशन अशी झाली, बिझनेस बंद, नोकरीही बंद, EMI चालू, आणि मी नॉर्थमध्ये, माझी 3 महिन्याची मुलगी घरी, बायको घरी, आणि सगळं नॉर्थमध्ये, सगळं लॉकडाऊन. अशा कंडिशनमध्ये 4 ते 5 महिने काढले. कोविड वेव्ह 1, कोविड वेव्ह 2, कोविड वेव्ह 3 सर्व्हाइव्ह झालो. 4थ्या वेव्हला इन्व्हेस्टमेंट घ्यावी लागली. सोबत माझी EMI चालूच होती. तिथं थोडासा ग्रुप वाढवावा लागला. ग्रुप वाढवल्यानंतर मग थोडेसे ओपिनियन्स त्याच्यामध्ये ऍड होत गेले. आपला मूळ हेतू जो होता, तो हेतू कुठेतरी बाजूला पडत चालला की पुण्याला यायचा निर्णय घेतला. पुण्याला आलो. पुण्याला नंतर काही दिवस परत जॉब करावा लागला, कारण खड्डा मोठा होता. म्हणजे जर कोणी म्हणत असेल की बाबा मी एकच प्रयत्न केला आणि मी एकाच प्रयत्नात करोडपती झालो, असं शक्यतो होत नाही. 8, 9, 10 प्रयत्न केल्यानंतर एक प्रयत्न असा असतो की जो तुमचं मागचं पुढचं सगळं वसूल करून देतो. तर ऑनेस्टली तसं झालं आणि मी निर्णय घेतला. पण शेवटी कसं आहे, कुठंतरी माझ्या बाळाचा चेहरा माझ्या समोर येत होता, मिसेस इथे होती, कारण सगळं सोडून मी तिथे होतो, एक पैसा चालू नव्हता. ह्या सगळ्या कंडिशनमधून मग मी थोडा दिवस अजून जॉब पुढं करण्याचा निर्णय घेतला. परत आलो, परत जॉब चालू केला. थोडे दिवस जॉब केल्यानंतर आता मी निर्णय घेतला की आता मला जे ध्येय आहे, आणि याला सुद्धा इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगतो मी, आम्ही असंच कुठेतरी खायला गेलो होतो मिसळ खाताना माझी मिसेस म्हटली, तुमचं स्वप्न आहे ना, तर तुम्ही अर्ध्यावर नका सोडू, तुम्ही परत प्रयत्न करा. हा जो सपोर्ट आहे ना, हा फार मोठा सपोर्ट असतो. म्हणजे मी तुम्हाला खोटं बोलत नाही, त्या दिवशी मी परत एकदा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याचं बळ माझ्यात आलं. काय म्हणून की मला परत एकदा एक प्रयत्न करायचा आहे. आणि त्या दिवशी ठेचा वडापाव ऍक्च्युली आपण 2019लाच लॉन्च केला होता. ठेचा वडापाव दुसऱ्या ब्रँड सोबतच लॉन्च केला होता, पण तो डेव्हलप नाही करता आला, कारण सगळा फोकस आपला तिथे होता. आता आपण ज्यावेळेस हा ब्रँड म्हणतोय की ग्लोबल लेवलला न्यायचा आहे, 8 देशातनं 40,000 इन्व्हेस्टर्स समोर आपण हा ब्रँड आता
रिपर्पज केला, रिलॉन्च म्हणता येईल त्याला. Okay. तो केलाय. आणि चेन मधली ही पहिली ब्रँड. अच्छा. तर हा आपला दुसरा ट्राय रेस्टॉरंट इंडस्ट्री मधला. पण मग जेव्हा फर्स्ट प्लॅन फेल गेला ड्यू टू कोविड वॉट एव्हर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा बिझनेस सोडून बाजूला जॉब करावा लागला, आणि परत एकदा जेव्हा तुम्हाला वाटलं की करायला पाहिजे, तेव्हा टेन्शन नाही आलं का बाबा एकदा आपण ठेच खाल्ली तर परत जर तसं झालं तर? आलं होतं. मग माझ्या आयुष्यातले सगळे गट्स एकत्र करून परत मी कारण तोपर्यंत मी काय केलं माहिती का, यावेळेस 2 गोष्टी होत्या माझ्याकडे. पहिला प्लॅन जो आहे ना, तो ऍक्च्युली माझ्यासाठी फेल झाला. पण आज मी जे चालू केलं होतं ना, त्याच्या 16 शाखा उभ्या आहेत. म्हणजे फाईन डाईन लेवलला. ते बॅक ऑफ द माइंड होतं की हा, फेल गेलेलं नाहीये. आयडिया बरोबर आहे. बरोबर. मला थोडीशी माघार घ्यावी लागली. 3-3 मजली रेस्टॉरंट चालू आहेत आज. 3-3 मजली रेस्टॉरंट चालू असेल बेसिक आयडियावर. बेस आपण केला होता, आपण बेस त्याच्यात पक्का आहे. बाहेर निघालो. येस. तर अजूनही मी कनेक्टेड आहे त्या ब्रँड सोबत. पण हा बेस आपला पक्का आहे, हा अनुभव पक्का आहे. दुसरीकडे यूज आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे रेस्टॉरंट चालू करण्याचे धडे मी मॅनेजमेंटच्या पुस्तकातून नाही घेतलेले. प्रॅक्टिकली घेतले. उभं राहून टेबल पुसून मी ते धडे घेतलेले. म्हणजे माझ्याकडे आज गणित आहे. 1 रुपया कसा येतो, 1 रुपया कसा जातो, वडापावचा बॅटर किती लागतो, बॅटरला किती पैसे जातात, प्रॉफिट कसा येतो, इथपासून माझ्याकडे मॅक्रो ग्राउंड लेवलला लेवलला मला कुठेतरी कॉन्फिडन्स होता. आणि आजही मला माहिती आहे, मला आज इतके वडापाव, इतका शिरा, इतकं उपीट, इतके पोहे विकायचे, त्यानंतर माझा ब्रेक इव्हन येतो. हे माझ्याकडे गणित पक्क आहे. तर त्या बेसिसवर मी काय केलं, 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला डेअरिंग लागते, दुसरी गोष्ट म्हणजे ती डेअरिंग केल्यानंतर अजून एक गोष्ट लागते. खरं सांगू का, रेस्टॉरंट चालू करणं सोपं असतं, चालवणं अवघड असतं. काय होतं माहिती आहे का, बरेचशी लोक मी आता बघतो रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये अनफॉर्च्युनेटली 10 रेस्टॉरंट मागं 3-4 रेस्टॉरंट 6 महिन्याच्या आत, वर्षभराच्या आतमध्ये बंद होतात. महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो, रेस्टॉरंट चालू करताना उत्साह असतो. 10, 15, 20 लाख रुपये खर्च केले जातात, फॅन्सी बनवलं जातं, आणि सस्टेन व्हायची वेळ आल्यावरती कॅपॅसिटी संपलेली असते. काय होतं, तुम्हाला डेली ऑपरेशन्सला पैसा लागतो, तुम्हाला सगळ्या गोष्टींना, तुम्हाला 6 महिन्याचं, वर्षभराचं भाडं बाजूला काढून ठेवायचं असतं, 6 महिन्याचा लेबरचा पगार बाजूला काढून ठेवायचा असतो. त्या गोष्टी मिस केल्या जातात. तुम्ही बघाल तर बेसिक इन्फ्रा आहे. माझं इसेन्स कुठे माहितीये का, माझ्या प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये. तुम्ही प्रोडक्टची क्वालिटी द्या. एक कस्टमर ज्यावेळेस येतो ना तुमच्याकडे, तो कस्टमर आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं, अर्धा तास तुमच्या प्रिमाइसमध्ये असतो. त्याला प्रिमाइस किती सुंदर दिसते हे बघण्यापेक्षा त्याला खायला किती सुंदर मिळते हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे म्हणूनच मी नेहमी म्हणतो, वडापाव हा पदार्थ नाही आहे नुसता, वडापाव ही एक इमोशन आहे. वडापाव तुम्ही खाल्ल्यानंतर तो जो आनंद तुम्हाला पाहिजे असतो, ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला पाहिजे असतं, ते तुम्ही जर नाही देऊ शकलात, तुमचं इन्फ्रा फॅन्सी आहे, नाही चालेल. मग आता एवढी जर्नी ही आपली आतापर्यंत आपण जशी सांगितली, मग जेव्हा तुम्हाला परत रिस्टार्ट करायचा जेव्हा विचार होता, तेव्हा वडापावच का? आता 2-3 गोष्टी आहेत. मला ज्यावेळेस रिस्टार्ट करायचं होतं त्यावेळेस मला हा पाठीमागचा सगळ्या वर्षांचा अनुभव होता जवळ. रिस्टार्ट करताना माझ्याकडे सगळे कॅल्क्युलेशन्स रेडी होते, माझ्याकडं कॉन्फिडन्स रेडी होता, माझ्याकडे सपोर्ट सिस्टम रेडी होती. 4थी महत्वाची गोष्ट काय होती माहिती, मी परतीचे डोर कापून टाकले होते. नो गोईंग बॅक. करून बघू, नाही झालं तर जॉब आहे, हा विचार खूप घातक आहे. तो सोडूनच द्यायचा, तो सोडून द्यायचा. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण बिझनेस करताना असा विचार करतो की 10,000 रुपये रेंटवाला कुठेतरी पाठीमागे शॉप घेऊ, ते चाललं तर पुढे जाऊ. असं होत नाही तर परत जे होतं तेच करू. हा, नाहीतर पण नोकरी आहेच, असं होत नाही. झोपून द्यायचं. यस, झोपून द्यायचं. झोपून द्यायचं. पॅशनेटली कुठली गोष्ट करा, ते सक्सेसफुल होते. म्हणून तुम्हाला मी म्हणतो, माझा मागचा वेंचर जो आहे ना, तो आज सुपर सक्सेसफुल आहे. फक्त त्याच्यात तुम्ही नसले म्हणून काय झालं, त्याच्यामध्ये मी ऍक्टिव्हली नसलो म्हणून काय झालं. तो बेस क्लिअर आहे, ती कन्सेप्ट क्लिअर आहे, आणि तुम्हाला सांगतो त्याचंच कुठेतरी फळ आज मला मिळते. आज मी तुमच्या समोर बसलोय, आज ग्राहकांचं एवढं प्रेम मिळते आपल्याला पहिल्या काही महिन्यातच. म्हणजे प्रॉफिट आपल्याला पहिल्या महिन्यापासूनच चालू झालं होतं. मी असं नाही म्हणणार की लाखो रुपये कमवून दिले बिझनेसने, दॅट्स रॉंग.
लेबरचे पैसे निघाले, रेंट निघाले, फूड कॉस्ट निघाली आणि चांगलं सेव्हिंग दॅट इज इनफ बिगिनिंग साठी सफिशियंट आहे होतं. आणि हे प्रेम तुम्हाला आपण जे पदार्थाच्या स्वरूपात जे प्रेम देतो ते प्रेम तुम्हाला कस्टमर परत देतात. आता वडापावच काय ह्याचं पण मी तुम्हाला उत्तर देतो. आपण बाहेर फिरताना आपल्याला रेस्टॉरंट 100 दिसतील पण खायला काही मिळत नाही, असं बऱ्याचदा होतं. म्हणजे ऑप्शन्स बघितले जातात, इथे काय तिथे काय तिथे. हा हा म्हणजे तुम्ही ऑफिसमधून दुपारच्या ब्रेकमध्ये खाली या, तुम्हाला रोड साईड सँडविच मिळतं किंवा कुठेतरी वडापाव खायची इच्छा झाला तरी तर कुठेतरी टपरीवरचा वडापाव मिळतो. चांगलंच काही खायचं असेल तर मग 20 रुपयाचा डोसा 200 रुपयामध्ये जाऊन फाईन डाईन मध्ये खावं लागतं. बरोबर. पण फाईन डाईनची जी क्वालिटी जर तुम्ही रोडवर देऊ शकलो तर त्या कन्सेप्ट मधनं वडापाव, माझा वडापाव, मला सार्थ अभिमान आहे मराठी असल्याचा. माझा वडापाव, माझे घावन, माझे आप्पे, माझे कांदा पोहे, माझा शिरा आज बाहेर इकडे का गेला नाही मिळत? पाहिजे. त्यांच्यापेक्षा कित्येक सरस पद्धतीने आपण बनवतो, जेन्युइनली चांगले पदार्थ असतात. आज ते फेमस का नाही? कोणीतरी हे काम केलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो माझं विजन आहे की ते सक्सेसफुल होईल भविष्यात. ते भविष्य सांगेल आणि देव सांगेल. पण माझं एक विजन आहे, मला महाराष्ट्राचा वडापाव हा जगात न्यायचा आहे. स्वप्न मोठी बघितली ना ती पूर्ण होतात. म्हणजे नीतिमत्ता चांगली ठेवा, स्वप्न मोठी बघा, ती डेफिनेटली पूर्ण होतात. जे पण करायचंय त्याच्यामध्ये आपलं 100% 100% देणं खूप महत्वाचं. येस येस, नो मॅटर व्हॉट यू आर डुईंग. करेक्ट. तर काय बोलू आणि काय नाही असं झालंय, कारण की जो एक्सपिरियन्स सरांनी आता शेअर केलाय त्याच्यामध्ये मोटिवेशन पण आहे, इन्स्पिरेशन पण आहे. आणि आपण जे बघितलेले स्वप्न आहे ते आपण एका लेवलला नेऊ शकतो. त्याचा जो त्यांनी प्रत्यक्ष उदाहरण दिले या व्हिडिओद्वारे, एकाला जरी त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळालं आणि तो काहीतरी मोठं करू शकला, ते आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. त्याची सिरीज आपण शूट केली ग्रेस बेट आणि प्रवीण सरांबरोबर ज्या गप्पा आपण मारल्या, आय नो व्हिडिओ लेंथी झाल्या, पण या व्हिडिओ मधला प्रत्येक पार्ट हा सरांकडून आलेला एक एक्सपिरियन्स आहे. आणि तो आपण जर प्रॅक्टिकली बघायला गेलो तर आपण आपल्या लाईफ मध्ये पण इम्प्लिमेंट करू शकतो. तर प्रवीण सर खूप आभार सर. तुमचा वेळ आणि तुमचा एक्सपिरियन्स आमच्या माझ्यापर्यंत आणि माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. सर खरं सांगू का, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म देताय. आणि म्हणजे असं मोठं काही तीर मारलाय किंवा मोठं काही काम केलं असं नाहीये. आय हॅड माय स्ट्रगल, प्रत्येकाला स्वतःचं स्ट्रगल असतं. पण त्याच्यातनं मी जे शिकत गेलो ना, जे कॉम्प्लेक्स डिसिजन आज मला घेता आले ना, ते ह्या मागच्या गोष्टींमुळे आहे. म्हणजे तेवढा मोठा जॉब सोडून डिरिंग करायचं अजून एक कारण कदाचित असं असू शकेल की मी ॲज अ इलेक्ट्रिशियन चालू केलं होतं. फार तर मी त्या लेवलला जाईल तिथून चालू केलं होतं. ह्याच्या पुढे तर काही नाही होणार ना. तो स्पिरिट तिथून मिळाला. आणि मी सांगू तुम्हाला, कोणालाही कधीही कसल्याही प्रकारची मदत लागली, स्वतःचा बिझनेस चालू करायचा म्हणजे ठेचा वडापावची फ्रँचायझी नाही, अदर दॅन दॅट, तर नक्की मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. मी सगळ्या प्रकारची मदत करेल. मला ज्या अडचणी आल्या, आज माझ्याकडं चांगल्या चांगल्या प्रकारचे वेंडर्स आहेत, चांगल्या प्रकारचे कनेक्ट्स आहेत. मला ज्या अडचणी आल्या त्याच्यावर कशी मात करायची ते मी जसं शिकलो, हा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करू शकतो. तर सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर आजच्या ज्या गप्पा होत्या प्रवीण सरांसोबतच्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा आपण भेटूच अशाच एका ग्रेट पर्सनॅलिटी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.